निवडणुका संपल्या, लोकांनी प्रचंड बहुमताने तुम्हाला 40च्या 40 लोकांवरती विश्वास त्या ठिकाणी टाकलेला आहे. म्हणून हे आपला हा तुपला हो हा पक्षाचा तो हा पक्षाचा अजिबात तुम्ही कसं करू नका. निधी हा समान त्या ठिकाणी गेला पाहिजे. समान आता सगळे नागरिक आपले, त्याच्यामुळे समान निधी त्या ठिकाणी जाण्याकरता मी स्वतः आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री शिवेंद्रराजे भोसले साहेब असतील आणि आपले सर्व नेते मंडळी असतील, या सगळ्याच्या मार्गदर्शनाखाली आपण आपल्या वार्डामध्ये आपण त्या ठिकाणी काम करूया. लवकरच तुम्हाला मी या नगरपालिकेला सावकार एक 30 कोटी रुपये राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे फाईल केली आहे. परवा एक दिवस मुंबईला गेलो होतो. मी जाणीवपूर्वक प्लॅनिंग, फायनान्स, जेडी हे सगळी फाईल त्या ठिकाणी मी फिरवलेली आहे आणि म्हणून आता मुख्यमंत्र्यांकडे गेली आहे आणि म्हणून ते रस्त्यासाठी सुद्धा 30 कोटी रुपये लवकरात लवकर आपल्या नगरपालिकेला उपलब्ध करून देण्याचं काम मी त्या ठिकाणी करेन. पण कुठेही या उदगीर शहराला गालबोट लागण्याचं काम माझ्या सहित तुम्हाला लोकप्रतिनिधीकडून होता कामा नये अशी सुद्धा अपेक्षा या ठिकाणी मागतो. मला माहिती आहे तुम्ही अतिशय सगळेजण जे 40 नगरसेवक आलात, एक विजन असणारे, एक कर्तृत्ववान व्यक्तिमत्व म्हणून तुमची त्या भागामध्ये तुमच्या भागामध्ये त्या ठिकाणी तुम्ही परिचित आहात आणि म्हणूनच लोकांनी जवळजवळ 200 लोक उभारले होते. त्या 200 लोकांमधून 40 लोकांना त्या ठिकाणी तुम्हाला निवडलेलं आहे. भाग्यवान आहात तुम्ही. आणि म्हणून भविष्य काळामध्ये जे जे काही तुमचे छोटे मोठे मूलभूत गरजा असतील त्या सगळ्या गरजा पुरवण्याचं काम आम्ही सगळे नेते मंडळी, आम्ही सगळे कार्यकर्ते एक लोकसेवक म्हणून आम्ही त्या ठिकाणी आपण त्या ठिकाणी करूया. खूप चांगल्या पद्धतीचं शहर आपल्या त्या ठिकाणी झालेलं आहे. या शहराला आता अनेक नावाने ओळखलं जाते. कुणी साहित्य नगरी म्हणतंय, कुणी शिक्षणाची पंढरी म्हणतंय, कुणी क्रीडा नगरी त्या ठिकाणी म्हणतायत. अशा अनेक उपाध्या आपल्या शहराला त्या ठिकाणी मिळालेले आहेत. हे वैभव पुढे घेऊन जाण्याचं काम स्वातीताई आणि त्यांची टीम 40 नगरसेवक यांचं त्या ठिकाणचं आहे आणि ते करचाल असं आवर्जून मला या ठिकाणी आपल्याला सांगायचंय. काही अवघड नाही का? काही अवघड नाही. सचिन भैया तुमच्या पाठीमागं खंबीररित्या आहेत. आम्ही त्या ठिकाणी खंबीररित्या विजोरे साहेबांचा अनुभव आहे. गोविंदांनाचं सुद्धा त्या ठिकाणी साथ त्या ठिकाणी राहील. सगळे भगवान दादा म्हणून आपण तुम्ही पण येत जावा जरा आणि कधीतरी बाबंदे साहेब आपण पण सातत्यानं बसलं पाहिजे तिथं की तुम्हाला सुद्धा माजी नगराध्यक्ष म्हणून त्या ठिकाणी अनुभव आहे आणि म्हणून सगळ्यांनी मिळून जिथं कुठं काही चुकीचं काम होत असेल, जिथं कुठं चांगलं करायचं असेल तिथं एकमेकांच्या सूचना घेऊन आपण भविष्य काळामध्ये आपण त्या ठिकाणी काम करू. आणि परत एकदा माझ्या भगिनीला स्वातीताईला मी मनापासून आमच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं पदग्रहण सोहळ्याला मी मनापासून या ठिकाणी शुभेच्छा ठिकाणी मी देतो.